प्रभात, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आता आम्ही आज 8 नोव्हेंबर आहे. तर आज सकाळी 5:30 निघालो होतो शेगावसाठी. हा गळी आहे आपला, हा याचं भाऊचं इलेक्शन येणार आहे आता. तर त्याला म्हटलं सुरुवात करून की शेगाव चल म्हटलं, गजानन महाराजचं दर्शन घेऊ, तिथून सुरुवात करू. त्याच्यासाठी आम्ही आज सकाळी 5:30 शेगाव आलो आणि 9-10 वाजेपर्यंत आज घरी. ट्रेन रूट आहे मंदिराच्या बाजूने, एकदम ताजे मस्त दिसते जाताना. त्या बाजूने रूट आहे जिंदगी में. हे शेगाव मोठं जंक्शन आहे. तुम्ही जर इथे यायचं असेल तर डायरेक्ट शेगाव जंक्शन सर्च करायचं आणि तिथं तुम्हाला तिकीट आपल्या याच्यावर वेअर इज माय ट्रेनवर दिसून देईल. हे ट्रेन, मोठमोठ्या ट्रेन इथं सगळ्या ट्रेन थांबतात. असं नाही आहे की कोणती ट्रेन थांबेन कोणती नाही थांबेन. सर्व ट्रेन थांबतात इथं. आज गर्दीचा विषय असा आहे, आज शनिवार आहे ना, शुक्रवार आहे ना, शनिवार आहे. तरी आम्ही खूप सकाळी आलेलो आहे म्हणून आपल्याला गर्दी जास्त मीडियम मध्ये भेटून जाईल. तरी श्री गजानन महाराज संस्थांची पार्किंग बाहेर एशियातली सगळ्यात माहोल पार्किंग अशी पुढे दाखवून द्या तुम्ही. मॉल वॉल अशी दिसणार नाही. हे इथं जेवढी कॅपॅसिटी आहे, बाईक कार बस पाहून घ्या. हे आहे कॅपॅसिटी आहे अवेलेबल. ऑटोमेटेड पार्किंग आहे. बाईक 790, कार 740, अवेलेबल 540. एवढी पुरे एशियात जर अशी एवढी ब्युटिफुल, एवढी खतरनाक पार्किंग हे बाई इथे तुम्हाला सांगते. कॅपॅसिटी, अवेलेबिलिटी प्रत्येक रो मधली. हे बा असं हे पा पार्किंग पा. आणि हे मेन म्हणजे फ्री पार्किंग आहे. फ्री ऑफ कॉस्ट. अपडेट होत असेल ना? हा, अपडेट होते. हो व्हेरी महाराज. शेगाव डायरेक्ट आपण याच्यात जाऊ शकतो, डायरेक्ट मंदिराच्या एकदम समोरचा रोड. एकदम फ्रेश वाटते. आम्ही सकाळी आलो. आता किती वाजले? 6 वाजले ना रे. 7:30 वाजले. सूर्यदर्शन आणि समोर चालून आता आपल्याला मंदिराचं दर्शन होणार आहे. तर इथचा विषय असा आहे, हे पुऱ्या भारतात फेमस मंदिर आहे श्री गजानन महाराज संस्थान शेगाव. तर इथं पुऱ्या भारतातून लोक येतात. आता आम्ही पार्किंगला होतो, तर कर्नाटकची गाडीवाडी होती. आणि गजानन महाराज शेगाव संस्थानचं एंट्रन्स आहे. आता इथं समोर चप्पल आहे ती काढायला चाललो. इथं चपलीचं स्टँड बघून किती स्टँडर्डाईज मेंटेन केलं आहे. बिलकुल आपल्याला कूपन भेटते. विचारक स्टँड म्हणजे हे जे आहे सांगण्यासारखं आहे. प्रत्येक गोष्ट दाखवण्यासारखी आहे. तुम्ही आता मी मला दाखवतो. स्टँड बघून गेलो तुम्ही, चप्पल ठेवता. आम्ही चप्पल ठेवतो तिथं. आता पहिले आपण चप्पल द्यायची आपली आणि तिथून कूपन भेटते ते घेऊन घ्यायचं. जेव्हा आपल्याला चप्पल घ्यायची असेल कूपन वापस द्यायचं, चप्पल वापस घ्यायची. चप्पल धुवून झाल्यावर इथंच नळ आहे, आपले पाय धुवून अंदर जातं मंदिरात. चार जणांचे चप्पल ठेवले. तुम्ही द्वारपा किती मस्त आहे. एक नंबर द्वार आहे. आणि इथं डायरेक्ट आपल्याला हे दिसून नाही. तुम्हाला दर्शनाला 20 मिनिट वेळ लागला आणि तुम्हाला जर मुखदर्शन घ्यायचं असेल तर 10 मिनिट वेळ लागला. किती वाजले आता? 7:15 AM. होऊन घ्या किती मस्त आहे पद्धत. इकडून आपल्याला आजचा शनिवार आहे. आज शनिवार 10-11 वाजेपर्यंत असं असते. नंतर 4-4 किलोमीटरची लाईन लागते. शनिवार, रविवार, गुरुवार या दिवशी इथं 4-4 तास म्हणजे वेटिंग करावं लागते. आज तर आम्ही आलो. आज सकाळी आल्याच्यानं आमचं दर्शन 20 मिनिटात झालं. 20 हिशोब लागते. हिशोब आठवड्यात दानपेढी तपशील आणि दैनंदिन जन्मी गोश्वारा. म्हणजे हे हिशोब सगळं क्लिअर ठेवतात तुमच्यावर. किती आली किती गेली याच्या एवढं स्पष्ट काम कोण्याच संस्थेचं नाही आहे. पाहू शकता तुम्ही. असं सुंदर दार आहे असं श्री गजानन महाराज संस्थान मंदिरचं. इथं सगळेजण बाहेर दर्शन घ्यायला, इथं फोटोशूट वगैरे करतात मस्त. आणि हे डायरेक्ट इथून जायचं चपलीकडे. तसं तर इथं रोज महाप्रसाद असते. इथं नाही का, इथं 10,000 लोक 9-10 हजार लोक रोज जेवतात. तर ते 11 वाजता चालू होते. पण आम्हाला
लवकर घाई असल्यामुळे काही डिटेलमध्ये जेवढं कॅप्चर करता आलं तेवढंच कॅप्चर केलं. तरी आता आम्ही एक धावती बेट म्हणून 10 मिनिटासाठी कृष्ण मायचं मळा या ठिकाणी चाललो. तिथं तुम्हाला दाखवतो किती पीसफुल जागा आहे. इथून काय 500 मीटर असं, जास्त नाही 500 मीटर ना तुमचा मळा. इथं जागा बघ किती पीसफुल आहे. अरे बाप रे बाप, एवढं म्हणजे इथं वडाचं झाड आहे. इकडे गर्दी कशी नाही, हे खूप कमी लोकांना माहिती आहे. म्हणजे जे इकडे प्रॉपर आहे विदर्भातले हे त्यांना माहिती आहे फक्त, ते इथं येतात दर्शनाला म्हणून ते इकडे गर्दी नाही आहे. गादी गजानन महाराजची मी दर्शन घेतो बरोबर. शेगावची ऑथेंटिक कचोरी खात्री जास्त नाही, 10 रुपये किंमत आहे पण एकदम मस्त भेटून जाईल. आणि हे स्पेशल दुकान आहे, तुम्हाला बाहेरून फोटो टाकून देण्यात 10च्या वेळेस. शेगावची ऑथेंटिक कचोरी खात सर, एकदम ऑथेंटिक. त्या ह्याच्या जवळ येतो भूपेश श्याम सुंदर. इथं फ्रोझनही भेटून जाईल. हे कुठं आहे? हे आपल्या रेल्वे स्टेशनच्या इथं आहे. 1 नंबर आहे, 1 नंबर. हे सगळ्यात जुनं आहे म्हणते. तिथं थोडं स्वादिष्ट गुळपट्टी भेटते. हा गुळपट्टी भेटते इथं. आता हा सांगू राहिला ते तर आपल्याला माहित नव्हतं इथं रेल्वे स्टेशन आहे. तर अशा प्रकारे आज आजचं शेगाव ट्रिप अशी छोटीशी ट्रिप संपलेली आहे. तरी बघू शकता आम्ही 5:30ला निघालो पण आता आमचं 10 वाजता ट्रिप हे 10 झाले आणि आता आम्ही अंजनगाव जवळ आहोत. तर अशा प्रकारे नेक्स्ट ब्लॉग हा आपला ब्लॉग झाला आहे. नेक्स्ट ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आवडला असेल.